तुम्ही जरी पैसे, मी म्हटलं मी काय मूर्ख आहे का, माझे आई वडील आमची फॅमिली मूर्ख आहे? 14 महिन्यापासून, गेल्या 13-14 महिन्यापासून आम्ही हप्ते भरतोय, तुमचे EMI भरतोय, आणि तुम्ही म्हणतायत की आम्ही निलाम करायचं तेव्हा कुणाला पण घर देऊन टाकू म्हणून. माझ्या वडिलांनी 13-14 महिन्यापासून हप्ते भरले आहेत. हे कुणाला निलाम करतात ते घर, तेच मला बघायचं आहे. आणि रवींद्र महादेव घुगे कसा ट्रान्सफर घर करतो हेच मला बघायचं आहे. रवींद्र महादेव घुगेने आम्ही 13 महिन्याचे पैसे भरलेले असताना देखील जर हे घर कुणाच्या नावावर केलं तर ज्याच्या नावावर केलं त्याच्यावर तर गुन्हा दाखलच करणार. पण मी अक्षरशः मुख्यमंत्र्याच्या गेट समोर जाऊन, घराच्या समोर जाऊन मी तिथून उठणार नाही जोपर्यंत मला न्याय भेटत नाही. अशा प्रकारचं मेंटल टॉर्चर, मेंटल हॅरॅसमेंट हे सासरकडचे लोक मला करतायत. माझ्या वडिलांनी पैसे याच्यासाठी भरले की हा मूर्ख माणूस पुण्यासारख्या ठिकाणी घर झालंय, हा काही रागामध्ये चुकीचं करून घेऊ नाही, त्याच्या घरच्यांचं ऐकून त्याने हे घर जाऊ देऊ नाही, म्हणून माझ्या वडिलांनी ते घराचे पैसे भरले. आणि मला घरातून बेघर होण्याची वेळ येऊ नये म्हणून माझ्या वडिलांनी हे पैसे भरले. आणि हे लोक अशा प्रकारे मेंटल हॅरॅसमेंट माझी करतायत. बजाज फायनान्सवाल्यांना सुद्धा हाताखाली घेऊन हे लोक मला मेंटल टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायत. मी इथून पुढं माझे आईवडील ह्यांच्या घराचे हप्ते भरू शकत नाही. आणि बजाजवाल्यांना एवढंच सांगणं आहे, जर तुम्हाला निलाम करायचं आहे घर, मी घ्यायला तयार आहे, पण मी आता त्याचे हप्ते भरू शकत नाही. आणि तुम्ही मला ब्लॅकमेल करण्याचा काहीही प्रश्न नाही. माझ्याकडे प्रूफ आहेत की माझ्या वडिलांनी तुमच्या रवींद्र महादेव घुगेचे हप्ते भरलेले आहे. त्याच्यामुळं ते लोक जे मला धमकी देत आहेत की तुम्ही जर हे हप्ते भरले नाही तर आम्ही घर निलाम करू, आणि आम्ही तुम्हालाच देऊ म्हणून गॅरंटी नाही, आम्ही कुणाला पण देऊ शकतो, आम्ही तुम्हाला का देऊ म्हणून, अशा प्रकारची धमकी हे बजाज फायनान्सवाले लोक माझ्या सासरकडच्या लोकांसोबत मिळून मला देत आहेत. मला एवढीच विनंती आहे प्रशासनाकडून की आमच्यावरती खूप अन्याय होतोय. आता डोळे झाकून, तुम्ही सगळं समोर असताना सुद्धा डोळे झाकून ह्या गोष्टी आम्हाला सहन करायला लावू नका. माझ्यावर अशी वेळ येऊ देऊ नका की मी मंत्रालयात विषाची बाटली घेऊन बसेल. मला न्याय मागण्यासाठी मला ती वेळ आणून देऊ नका प्लीज. माझी इच्छा आहे, माझी खूप प्रार्थना आहे प्रशासनाला की माझ्यावर खूप अन्याय होते. माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत, माझ्या वडिलांनी आतापर्यंत किती दिवसांचे पैसे भरलेत, आणि सगळ्या बजाज फायनान्सवाल्या लोकांच्या रेकॉर्डिंग पण आहेत.